चला, गुड मॉर्निंग सर्वांना. अंकिता गुड मॉर्निंग. मिस सोनवणे हॅलो सर. हॅलो, नमस्कार. चला, मला एकदा सांगा रे की बाबा आवाज येतोय का व्यवस्थित. एकदा कन्फर्मेशन द्या, आवाज व्यवस्थित येतो का. आवाजाला काही प्रॉब्लेम आहे का, येतो व्यवस्थित ते एकदा मला कमेंट्स मध्ये सांगा. आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करूयात. चला, शेअर करा पटकन, लिंक शेअर करा आणि जॉईन व्हा पटपट. आज आपल्याला पीवायक्यूचं सेशन घ्यायचं. काल आपण सरळ आपलं 1 तास आपण आपलं काय केलं तर आपण नाम हा टॉपिक शिकण्याचा आपण प्रयत्न केला. आज आपल्याला लाईव्ह सेशन मध्ये पीवायक्यू जे आपलं रेग्युलर सेशन असतं त्या सेशन मधला पुढचा घटक घ्यायचा आपल्याला, जो शब्दसिद्धी असणार आहे. अत्यंत महत्वाचा आणि परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारत असतात. प्रमाण थोडं कमी आहे पण विचारतात. जर विचारला तर प्रश्न आपला चुकता कामा नये. आणि काय विचारतात ते आपल्याला आजच्या या सेशन मध्ये पाहायचं आहे. वारंवार तुम्हाला एकतर पोर्तुगीज शब्द विचारतात, अरबी विचारतात, फारसी विचारतात, तत्सम, तद्भव, देसे आणि कधी कधी कानडी शब्द विचारले जातात. आणि तमिळ आणि तेलुगू, हे तमिळ आणि तेलुगूचे शब्द थोडेच आहेत, ते आपल्या लक्षात राहत असतात. इंग्रजी शब्द तुम्हाला पाठ करायची गरज नाही, ते आपल्याला माहित असतात कोणत्या भाषेतून आलेले आहेत ते. चला, आवाज येतोय ठीक आहे. चला बघा, आपल्याला मराठी व्याकरणातले पुढचा घटक पाहायचा आहे, जो प्रकरण 14 आहे. नाव काय प्रकरण 14चं शब्दसिद्धी. शब्दसिद्धी कशाला म्हणायचं याच्यावरती एकदा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पाठीमागच्या पीवायक्यूचा जर तुम्ही अभ्यास केला तर याच्यावर याच्या व्याख्येवरती एक प्रश्न विचारलेला आहे. तर शब्द सिद्धी कशाला म्हणायचं, ज्या वेळेस शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे, शब्द कसा तयार झालेला आहे, म्हणजे शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे, म्हणजे शब्द कसा तयार झाला आहे हे पाहणे, यालाच काय म्हटलं जातं रे, शब्दसिद्धी. म्हणजे आपण मराठी व्याकरण ज्यावेळेस अभ्यासात असतो त्या मराठी व्याकरणातील शब्द, त्या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली याचा अभ्यास करणे म्हणजे शब्दसिद्धी. याच्या व्याख्येवरती प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा शब्द म्हणजे शब्द कसा तयार झाला, शब्दाची उत्पत्ती कशी झाली, यालाच आपण काय म्हणतो, शब्द सिद्धी. तर या शब्दसिद्धीचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द. शब्दसिद्धीचे मुख्य 2 प्रकार पडतात बघा. एक आहे सिद्ध आणि दुसरा आहे साधित. सिद्ध आणि साधित. आता या सिद्ध शब्दामध्ये सिद्ध शब्दाचे परत 3 उपप्रकार पडतात. हे विचारत नाही तुम्हाला उपप्रकार वगैरे. पहिला तत्सम, दुसरा तद्भव आणि तिसरा देशी. शब्दसिद्धीचे 2 प्रकार, पहिला आहे सिद्ध, दुसरा आहे साधित. आता सिद्ध याचे 3 परत उपप्रकार, पहिला तत्सम, दुसरा तद्भव आणि तिसरा देशी. मॅक्झिमम प्रश्न या 3 वरतीच विचारलेत. मॅक्झिमम प्रश्न या 3 वरतीच विचारले जातात. तत्सम कशाला म्हणायचं, तद्भव कशाला म्हणायचं आणि देशी कशाला म्हणायचं हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तत्सम कशाला म्हणायचं, तद्भव कशाला आणि देशी कशाला हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. आणखीन परत काय रे, परभाषीय शब्द आहेत, याचे परत 2 विभाग आहेत.
पहिला आहे विदेशी आणि दुसरा आहे स्वदेशी. स्वदेशी म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये इतर राज्यातून म्हणजे समजा तेलुगू, तमिळ या भाषेतून आपण काही शब्द आहे तसे घेतलेत. मग कोणत्या भाषेतून कोणते शब्द घेतलेत म्हणजे स्वदेशी भाषेतून आपल्या राज्यातून इतर राज्यातून म्हणजेच कानडी शब्द असतील, गुजराती शब्द असतील, तमिळ असतील, तेलुगू असतील, हिंदी असतील, या भाषेतून आपण मराठी भाषेमध्ये काही शब्द घेतलेत. कुणाकडून काय घेतलेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. यालाच काय म्हटलं जातं, स्वदेशी शब्द किंवा परप्रांतीय म्हणतो. परप्रांतीय. आपण महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय खूप येतात, परप्रांतीय खूप येतात. याच्यासाठी बरेच संघटना विरोध करत असतात. परप्रांतीय म्हणजे दुसऱ्या राज्यातून आणि परकीय म्हणजेच बाहेरच्या देशातून. परप्रांतीय म्हणजेच आपल्याच देशातल्या दुसऱ्या राज्यातून, परकीय म्हणजे बाहेरच्या देशातून. मग बाहेरच्या देशातून इंग्रजीतून काही शब्द मराठीमध्ये आलेत. पोर्तुगीज शब्द जास्तीत जास्त मराठीमध्ये घेतलेले आहेत आपण. फारसी घेतलेत आणि अरबी घेतलेत. का घेतले असतील रे? कारण यांनी आपल्या देशावरती ठराविक काळामध्ये राज्य केलेलं आहे. त्याच्यामुळे ते राज्यकर्ते होते आणि त्यांच्या भाषेत वापरलेले काही शब्द इतके रुळले की आपण ते मराठीमध्ये आहे तसे वापरत असतो. मराठी भाषेचा उगम संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून झालेला आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त शब्द आपल्याला संस्कृत आणि जशाचा तसा संस्कृत मधनं घेतला, त्याला तत्सम थोडा बदल केला, त्याला तद्भव म्हटलं जातं. ते आता आपल्याला पाहायचं आहे. बघा, सिद्ध शब्दाचे जे 3 उपप्रकार आहेत त्याच्यातला पहिला आहे तत्सम शब्द. तत्सम शब्द कशाला म्हणायचं? संस्कृत भाषेतून जे आपण मराठी भाषेत घेतलेले शब्द आहेत ते जसेच्या तसे घेतलेत, त्याच्यामध्ये कसलाही बदल केला नाही. जसा संस्कृत मध्ये आहे तसाच मराठीमध्ये आपण घेतला, त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. मग हे कोणते शब्द आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे वारंवार वाचायचे आहेत, पाठ करत बसू नका. भरपूर शब्द असतात. 1 2 3 4 जोपर्यंत परीक्षेचा काळ तुमचा परीक्षा होत नाही तोपर्यंत जसा वेळ भेटेल तसे हे शब्द वाचायचे आहेत. आपलं लेक्चर झाल्यानंतर हे पीपीटी ग्रुपवरती शेअर करतात मॅडम, त्यावेळेस तुम्हाला याची प्रिंट काढायची आणि हे शब्द वारंवार वाचायचे आहेत. आता मी इथं वाचत बसत नाही, कारण का रे, भरपूर शब्द आहेत, वाचण्यामध्ये वेळ जाऊ शकतो. हे तुम्हाला वाचायचे आहेत. म्हणजे तत्सम शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्याच स्वरूपात लिहिलेले राहिलेले शब्द तत्सम शब्द असतात. म्हणजे संस्कृत भाषेतून जशाचा तसा घेतला, मराठी भाषेमध्ये काही बदल केला नाही, त्याला तत्सम म्हणायचा. बघा, काय शब्द वाचतो. विद्वान आहे, इथं गुरु आहे, त्याच्यानंतर कवी आहे, हा कवी, हा बऱ्याच वेळा विचारलेला आहे. विश्रांती आहे. हे काय रे, संस्कृत भाषेतून जसेच्या तसे घेतलेले आपण मराठी भाषेतले शब्द आहेत, मराठी भाषेमध्ये वापरतो आपण. मंदिर आहे, पृथ्वी आहे. बघा, जे काही कळत नाही तुम्हाला ते शब्द तुम्हाला वारंवार वाचायचे आहेत. अग्नी, राजा, राजा शब्द संस्कृत शब्द आहे, मग तो तत्सम आहे, जसंच्या तसं आपण मराठीमध्ये वापरतो. नदी, म्हणजे असे काही शब्द आहेत की संस्कृत भाषेमध्ये वापरलेले शब्द आपण मराठी भाषेमध्ये आहे तसेच वापरतो, काहीही बदल करत नाही. त्याच्यामुळं त्याला तत्सम शब्द म्हणतो आपण. दुसरा आहे तद्भव. दुसरा आहे तद्भव. तद्भव शब्द कशाला म्हणायचं? मग तद्भव शब्द कशाला म्हणायचं तर संस्कृत भाषेतील शब्द मराठीमध्ये आपण जसेच्या तसे न घेता आपण त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल केला आणि असे बदल केलेले जे शब्द आपण मराठी भाषेमध्ये वापरतो त्याला तद्भव शब्द म्हटले जातात. काही शब्द संस्कृत भाषेतून मराठीत येताना त्या शब्दांच्या मूळ रूपात काही बदल होतात, त्याच्यामुळे त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो. आता याची उदाहरणं बघा. कंसामध्ये दिलेले जे शब्द आहेत ते मूळचे तत्सम आहेत, संस्कृत मध्ये जसेच्या तसे वापरलेले आहेत. दुग्ध हा तत्सम आहे, त्याच्यापासून आपण मराठी भाषेमध्ये दूध घेतला. पर्ण हा तत्सम आहे, कंसात दिलेले सगळे तत्सम आहेत. पर्ण म्हणजेच मराठीतून आपण त्याचा पान, हा पर्ण हा संस्कृत शब्द आहे, तद्भव शब्द आहे. आपण काय केलं मराठी भाषेत घेताना थोडा बदल केला. काय केलं मग? पर्णचं पान, कर्णचं कान, सुवर्णचं सोने, स्वस्त्रूचं सासू, पुत्रचं पुत, पदचं पाय केलं, कोमलचं कोवळा, अग्नीचं आग.
हॅलो. चला आता आवाज येतो की एकदा सांगा, आणि स्क्रीन दिसते का सांगा रे. अजय, आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते का? ठीक आहे. चला, थोडा नेटवर्क प्रॉब्लेम म्हणजे थोडी पिन हल्ली आपल्याकडनं. इकडं तिकडं आपण फिरत असताना काय होतंय, थोडे पिना वगैरे जोडलेले असतात, ते थोडं हल्ल्यामुळं थोडा प्रॉब्लेम आलता. ठीक आहे, ओके. जे काय मी 5 मिनिटं बोललो ते दिसलं का तुम्हाला? कळलं का? म्हणजे ते तरी येत होतं का, दिसत होतं का? सांगा रे मला. सुरुवातीला आता 5-10 मिनिटं जे काही मी बोललो ते दिसलं का? का डबल घ्यायचं? हा ठीक आहे, परत घेऊयात. चला, नो प्रॉब्लेम. पहिल्यापासून घेऊ. हा, ओके. पहिल्यापासून स्टार्ट करतो बघा. आपल्याला आज शब्दसिद्धी प्रकरण 14 याच्यावरचे जे काही पीओक्यू आलेले आहेत तुमच्या पोलीस भरतीच्या एक्झामसाठी, ते आपण आज घेणार आहोत. हा टॉपिक खूप मोठा केलेला आहे मी. याचे सगळे उदाहरणं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे. ज्या वेळेस लेक्चर झाल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, टेलिग्राम ग्रुपवरती हे पीडीएफ ज्यावेळेस शेअर करतील त्यावेळेस त्याची प्रिंट काढा आणि ते शब्द वाचा, कंटिन्यू वाचत चला. चला बघा, शब्दसिद्धीचे प्रकार 2 आहेत. शब्दसिद्धी याची व्याख्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. शब्दसिद्धी कशाला म्हणायचं, शब्दाची उत्पत्ती कशी झाली, म्हणजे एखादा शब्द तो कसा तयार झाला, यालाच आपण काय म्हणतो, शब्दसिद्धी म्हणतो. व्याख्या आयएमपी आहे. शब्दसिद्धीची व्याख्या अतिशय सोपी आहे. एखाद्या शब्दाची उत्पत्ती आपण सांगतो त्यालाच आपण शब्दसिद्धी म्हणतो. याचे 2 प्रकार आहेत, सिद्ध आणि साधित. हे आयएमपी आहे बघा. सिद्ध म्हणजे परत 3 उपप्रकार पडतात, आणि दुसरा काय रे, साधित. हे देखील आयएमपी आहे. पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक, हे असे प्रकार इकडं येतात. ठीक आहे, पहिला बघूयात आपण साधित. साधितचे 3 परत उपप्रकार पडतात. हे उपप्रकार वगैरे विचारत नाहीत किती आहेत काय, त्याचा लोड घेऊ नका तुम्ही. पहिला आहे तत्सम, दुसरा आहे तद्भव आणि तिसरा आहे देशी. फेरी आयएमपी. तत्सम कशाला म्हणायचं, तद्भव कशाला म्हणायचं, देशी कशाला म्हणायचं, हे माहित पाहिजे तुम्हाला. आणि कशाला म्हणायचं हे माहित असून त्याच्यामध्ये कोणते शब्द पाहिजेत हे देखील माहित असणं तितकंच गरजेचं आहे. सिद्ध मध्ये तत्सम, तद्भव आणि देशी, आणि परभाषे शब्द पण आहेत, ते तुम्हाला वाचायचे आहेत. रेग्युलर वाचन करायचं आहे परभाषे शब्दाचं. याच्या आता 2 प्रकारात विभागणी केली बघा. आपण भारत देशामध्ये 28 राज्य आहेत, त्यातलं एक महाराष्ट्र, बरोबर. आणि शेजारच्या राज्यांना आपण काय म्हणतो रे, परप्रांतीय म्हणतो. परप्रांतीय म्हणजेच स्वदेशी. परप्रांतीय म्हणजेच दुसऱ्या राज्यातल्या. आता महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या निमित्ताने परप्रांतीय येतात, परप्रांतीय येतात. बऱ्याच वेळा तुम्ही शब्द ऐकला असेल. परप्रांतीय येतात म्हणजे काय, युपीचे येतात, बिहारचे येतात, खालचे साऊथ इंडियनचे येतात. परप्रांतीय म्हणजे बाहेरच्या देशातले नाहीत. त्याच्यामुळे परप्रांतीय किंवा स्वदेशी. परप्रांतीय भाषेतनं काही शब्द आपण मराठीतले वापरतो. कानडी शब्द आहेत, गुजराती शब्द आहेत, तमिळ आहेत, तेलुगू आहेत आणि हिंदी शब्द आहेत. हे आपण परप्रांतीय भाषेतनं घेतलेले शब्द मराठी भाषेमध्ये वापरत असतो. आणि परकीय म्हटल्यानंतर दुसऱ्या राज्यातनं नाही, दुसऱ्या देशातून घेतलेले शब्द. त्याच्यामध्ये मग इंग्रजी आहे, ते काही वाचायची गरज नाही. ते आपल्याला प्रश्न आला तर इंग्रजी शब्द आपल्याला दिसतात आणि समजतात.
पोर्तुगीज वाचायचे कंटिन्यू, फारसी वाचायचे आणि अरबी वाचायचे. वाचन करत असताना पोर्तुगीज, फारसी आणि अरबी हे आपल्याला सारखेच वाटतात, एकमेकांचे शब्द वाटतात. ठीक आहे, बारकाईने वाचायचे, 1 2 3 4 जोपर्यंत समजत नाहीत हे शब्द तोपर्यंत वाचायचंय वाचायचंय वाचायचंय. अवघड आहे म्हणून याच्यावरचा मार्क आपला जाऊ द्यायचा नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही तयारी करत असताना अवघड आहे म्हणून काहीच सोडून द्यायचं नाही. जर आपल्याला 90+ स्कोर करायचा असेल तर एक एक मार्क महत्वाचा आहे. आता तुमच्याकडे वेळ आहे, जे अवघड आहे ते सतत वाचन करा आणि त्याचे PYQ सोडवत चला. तर हे एक स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चर मधला आता पहिला घेऊयात आपण तत्सम. तत्सम कशाला म्हणायचं? जे काही संस्कृत शब्द आहेत संस्कृत भाषेतले ते आपण मराठी भाषेमध्ये आहे तसे वापरतो, त्याच्यात कसलाही बदल करत नाहीत. संस्कृत भाषेतून आलेले शब्द मराठी भाषेमध्ये आपण आहे तसे ऍज इट इज वापरतो, बदल करत नाही. मग त्या शब्दांना आपण तत्सम शब्द म्हणतो. त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतो. व्याख्यावरती आहे, तुम्ही वाचू शकता परत. मग हे काय स्क्रीनवरती तुम्हाला जेवढे काही शब्द दिसतात ते सगळे संस्कृत भाषेतले आहेत आणि मराठी भाषेमध्ये आपण आहे तसे वापरतो. जर याच्यामध्ये थोडा बदल केला, आहे तसा नाही वापरला, एखादा शब्द थोडा बदल केला तर लगेच आपण त्याला काय म्हणतो? तद्भव म्हणतो. तत्सम म्हणजे आहे तसे, तद्भव म्हणजे बदल करणे. कोणत्या शब्दांमध्ये? मग संस्कृत भाषेतल्या शब्दांमध्ये. मग पिता हा शब्द तत्सम आहे, हस्त हा शब्द तत्सम आहे, कोमल हा शब्द तत्सम आहे. आता कोमल हा शब्द मराठीमध्ये आपण आहे तसा वापरतो आणि याच्यात बदल करून हे वापरतो. कोमलचा आपण बदल काय केला? कोवळा. कोमलचा काय केला? कोवळा. कोवळा तद्भव झाला आणि कोमल तत्सम झाला. या गोष्टी तुम्हाला माहित आहेत, तुम्ही वाचलेल्या आहेत. हे कवी हा IMP आहे, विश्रांती IMP आहे, पुष्प IMP आहे. का IMP आहे? का सांगतो मी की PYQचा अभ्यास करत असताना मला कळलं की याच्यातले शब्द वारंवार हेच विचारले गेलेले आहेत. कुठं रे? मी MPSCचा ज्यावेळेस मराठी व्याकरणाचा ज्यावेळेस PYQचा अभ्यास केला त्याच्यातनं मला जाणवलं, त्या प्रश्नांचं ज्यावेळेस मी अनालिसिस केलं त्यावेळेस मला जाणवलं की हे वारंवार MPSC याच्यावरच प्रश्न विचारते. मंदिर, पृथ्वी, राजा, नदी. आता देवाला सांगायची गरज नाही, हा संधीमध्ये आहे. संधी हे मुळातच आपण संस्कृत भाषेतनं घेतलेला प्रकार आहे. संधीमध्ये जेवढे बी शब्द तुम्ही वाचता ते सगळे तत्सम आहेत. संधीमधले सगळे उदाहरणं तत्सम आहेत. त्याच्यामुळे तर देवालय, संसार, शिशिर जे काय तुम्हाला इथं दिसतात ते सगळे संस्कृत भाषेतले आहेत आणि आपण आहे तसे वापरतो. आता ही भ्रातृ इथं जास्त डोकं लावायची गरज नाही, हा थोडा दिसतानाच वेगळा दिसतो, त्याच्यामुळे तो लक्षात येतो. पृथ्वी लक्षात येत नाही, मंदिर लक्षात येत नाही, राजा लक्षात येत नाही, बरोबर. जे काय तुम्हाला फसवे शब्द असतात, आता देव लक्षात येत नाही तुम्हाला, तत्सम आहे का, तद्भव का, देश आहे. मग जे तुम्हाला लक्षात येत नाही ते वारंवार शब्द तुम्हाला वाचायचे आहेत. नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे का? ठीक आहे. जर आता आला इथून पुढे तर सांगत चला कमेंट्स मध्ये. अंकिता आता येतोय आवाज? आता आवाज येतोय का? ठीक आहे. तत्सम पाहिला आपण, आता तद्भव पाहायचंय. तद्भव म्हणजे काय? संस्कृत भाषेतनं आलेले शब्द आपण जसेचे तसे वापरत नाही, कधी कधी आपण आपल्या सोयीनुसार बदल करतो आणि हे बदल केलेले शब्द तद्भव असतात. मग हा कंसात दिलेला शब्द याच्यापासून यापासून दुग्धपासून दूध, पर्णपासून पान, कर्णपासून कान, मग कंसातले शब्द तत्सम आहेत आणि कंसाच्या बाहेरचे शब्द तद्भव आहेत. कंसातल्या शब्दापासून तो शब्द बनवला, दुग्धपासून दूध, पर्णपासून पान, कर्णपासून कान, सुवर्णपासून सोने, स्वश्रू पासून सासू, पुत्र पासून पूत, पद पासून पाय, कोमल पासून कोवळा, अग्नीपासून आग, कमळ पासून कमल पासून कमळ, शाला पासून शाळा, श्वशुर पासून सासरा. हे काय तर सगळे बनवलेले जे शब्द आहेत नवीन, हे काय सगळे तद्भव आहेत आणि कशापासून बनवलेत?
यांच्यापासून बनवलेत, म्हणजे मूळ तत्सम शब्दापासून बनवलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो, तद्भव म्हणतो. ही IMP आहेत सगळे उदाहरणं विचारलेले आहेत तुम्हाला. मग असा पण एक प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीला की कशापासून काय, कशापासून काय याला काय म्हणतो आपण, कशापासून काय याला काय म्हणतो, तद्भव. म्हणजेच तत्सम पासून तद्भव हे शब्द बनवले जातात. म्हणजेच मूळ संस्कृत भाषेतले शब्द जसेच्या तसे नाही वापरत, त्याच्यात बदल करतो. ठीक आहे, थोडाफार नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे का? ठीक आहे, पण समजते का, आवाज वगैरे क्लिअर येतोय का? थोडं मला वाटतं थांबत थांबत आवाज येतोय का, आवाज अडकतो का? पाठीमागच्या लाईव्ह लेक्चरला एकदा आवाज थोडा अडकत होता, आता नाही ना, आवाज अडकत नाही ना? ठीक आहे अजय. हा, आता हे बाकीचे हे तत्सम आहेत, तद्भव आहेत. परत हे पण स्लाइड तद्भवचीच आहे. म्हणजे एवढे तुम्हाला अभ्यास करायला आपण पीपीटीच्या माध्यमातून तुम्हाला ते PDF ज्यावेळेस शेअर होईल ग्रुपवरती त्यावेळेस ते प्रिंट काढा. नाहीतर प्रिंट काढायला जर तुम्हाला पैसे घालवायचे नसतील तर मग हे लिहून घ्या. देशी शब्द, जे शब्द मूळ मराठी भाषेतलेच आहेत, म्हणजे त्याचा उगम मराठी भाषेतलाच आहे, तो इथंच उत्पन्न झाला, इथंच तयार झाला आपल्याच मराठी भाषेमध्ये, त्याला आपण देशी शब्द म्हणतो. आणि हे समजायला थोडे सोपे असतात. झोप, डोळा, पोट, पाऊस, हाड, बाजरी, घोडा, IMP कंबर, वेडा, हत्यार, डोंगर, IMP लुगडे, IMP बऱ्याच वेळा MPSC ने विचारलाय, लुगडे, ढेकून, हे शब्द, पोपट, रागू, हे IMP शब्द आहेत बघा. बऱ्याच वेळा MPSC ने विचारलाय. वांगे हा शब्द बऱ्याच वेळा विचारलेला आहे. कचरा, झाड विचारलेला आहे. झाड दिसताना आपल्याला वाटतं की बाबा संस्कृत शब्द आहे, पण संस्कृत शब्द कोणता? वृक्ष. त्याच्या झाड हा देशी शब्द आहे. वृक्षापासून झाड हा तद्भव केलेला नाही, झाड हा देशी शब्द आहे. मग असे काय शब्द तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आणि पाठ करण्यापेक्षा हे वारंवार वाचत चला, तुम्हाला पाठ होणार आहेत. ठीक आहे, फक्त थेरी पटपट पटपट घेतो, त्याच्यानंतर आपण PYQ ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्यायचे. ओके, ठीक आहे. आता परकीय किंवा विदेशी म्हणतोय, परप्रांतीय म्हणत नाही मी, तर काय म्हणतो, परकीय. म्हणजे बाहेरच्या देशाकडनं आपण घेतलेले काही शब्द आहेत. आता हे शब्द का घेतले असतील रे, किंवा यांनी आपल्यावरती राज्य केलं, ते इथं राहत होते, बरेच दिवस इथं राहिले, ते त्यांच्याच भाषेतनं एकमेकांशी संवाद साधत होते. संवाद साधत असताना आपल्या लोकांनी ते ऐकून 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 त्यांची भाषा शिकले. मग आपल्या भाषेमध्ये ते काही शब्द आपण आहे तसे घेतले, म्हणजे परकीय शब्द. आता इंग्रजीमधून हे शब्द आपण घेतलेत, पार्सल, रेल्वे, ग्लास. इंग्रजी शब्द अतिशय सोपे आहेत, आपल्याला एक नजर फिरवली तरी समजतात. दुसरा आहे पोर्तुगीज. पोर्तुगीज, फारसी आणि अरबी हे परकीय शब्द गोंधळ करणारे आहेत, तर गोंधळ होऊ द्यायचा नाही. जर तुम्ही स्वतः याच्यावरती ट्रिक्स बनवले, आम्ही ट्रिक्स बनवलेले असतात, पण काय असतं, आम्ही बनवलेले ट्रिक्स तुम्हाला कधीतरी विसरणार आहेत. स्वतः ट्रिक्स बनवले तर बेटर राहील बघा. आणि नाही ट्रिक्स बनवता आले तर जे काय PYQ अगोदर याच्यावरती प्रश्न विचारलेत, पोर्तुगीज शब्द जे काही विचारलेत, कमीत कमी ते तरी पाठ करा. अतिरिक्त शब्द राहिले तर चालतील. जर तोच प्रश्न रिपीट झाला तर ते तरी किमान शब्द तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पोर्तुगीज शब्द सगळ्यात महत्वाचा हापूस आहे बघा. बऱ्याच वेळा MPSC ने त्याच्यावरती प्रश्न विचारला. गमेले, गमेले म्हणजेच कामगारांकडे असतं बघा ते. बिस्किट, पान. आता हा शब्द इथं चुकून आलेला असेल, टायपिंग झालेला असेल. त्याच्यानंतर तुरुंग शब्द विचारलेला आहे बऱ्याच वेळा. पगार विचारलेला आहे, पगार. पगार हा शब्द पोर्तुगीज आहे. आता तुम्ही पोलीस झाल्यानंतर तुमचा पगार होणार आहे महिन्याच्या महिन्याला. पगार हा शब्द कुठून आला आहे? पोर्तुगीजाची देणगी आहे, त्यांच्याकडनं घेतलं. लोणचे, लोणचे शब्द महत्वाचा आहे. लिंबू महत्वाचा आहे, विचारलाय प्रश्न, तुम्हाला पण विचारलाय. साबण, पायरी, इस्त्री, अननस, चावी, चावी विचारलाय. बंब विचारलाय, बशी विचारलाय. म्हणजे हे सगळे शब्द काय आहेत रे? पोर्तुगीज शब्द आहेत. मला सांगा, नेटवर्कचा प्रॉब्लेम येते म्हणजे नेमकं काय काय प्रॉब्लेम येते ते तरी सांगा ना. क्लिअर हे शब्द आलेले आहेत का सर? हो, हे जे मी हे राऊंड करतो ते पोलीस भरतीला आलेले आहेत, काही MPSC ला आलेले आहेत.
नाही प्रॉब्लेम म्हणजे दिसत नाही किंवा आवाज येत नाही किंवा मग मी इकडे तिकडे असं माझे मुवमेंट होत असताना मग अडकत तुम्हाला दिसतं असं काय आहे का म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे पण नेमकं काय हे मला तुमच्याकडनं समजलं पाहिजे. आवाज तर क्लिअर येतो कारण मी माझ्या मोबाईल मध्ये चेक केलेला आहे, आवाज क्लिअर आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, ओके. चला राजश्री, अनिकेत, अजय, अंकिता, चला ओके. ठीक आहे, हे जे मी सांगतोय ना हे राऊंड करतो ते आलेलेच प्रश्न आहेत. मग हे पोलीस भरतीला तरी आलेले आहेत किंवा मग एमपीसी ला आलेले आहेत. एमपीसी ला एखादा प्रश्न विचारला तर तो रिपीट पोलीस भरतीला पण होत असतं. त्याच्यामुळे आता तुम्ही काही एमपीसी चे परत पीवायक्यू वाचायची गरज नाही. कारण का ते थोडं हार्ड लेंथ असतं, डिफिकल्ट असतं. मग तुम्हाला पीवायक्यू आपलेच पोलीस भरतीचे करायचे आणि हे ज्यावेळेस पीडीएफ शेअर होईल ग्रुपवरती त्यावेळेस एकदा प्रिंट काढून वाचून घ्या. आता हे फारसी शब्द आहेत. फारसी शब्द मध्ये पोशाख विचारलाय, सामान विचारलाय, पैसा विचारलाय, मनी, पगार. पगार हा कोणता आहे? पोर्तुगीज आहे. आणि पैसा हा काय रे? फारसी आहे. असं तुम्हाला कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे एकमेकाचं. विचारलेलं आहे. खाकी विचारलेला आहे, तुम्हाला वर्दी खाकी घालायचे, हा शब्द कुठून आला? फारसी भाषेतून आलेला आहे. अगरबत्ती विचारलेला आहे. त्याच्यानंतर इथं पेशवा, आयएमपी हा बऱ्याच वेळा एमपीएससी ने विचारलेला आहे. पेशवा हा शब्द आपल्या मध्ययुगीन भारतीय त्याच्यामध्ये पेशव्यांचं राज्य होतं. पेशवा हा शब्द कुठून आला? मग फारसी भाषेतून आलेला आहे. बाजार विचारलेला आहे. बाजार हा शब्द आपल्याला कधी कधी वाटतं की कानडी शब्द आहे किंवा देशी शब्द आहे, तर तसं नाही, ते फारसी शब्द आहे. खाना हा देखील एमपीएससी ला विचारलेला आहे. बाकीचे शब्द तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. मस्ती, बाकीचे शब्द तुम्हाला पाहायचे आहेत. आयएमपी इथं पण आहे. पैसा आला तुम्ही खर्च करणार, पैसा आला तुम्ही खर्च करणार. पैसा कुठं आहे? हा पैसा तुम्ही काय करणार? खर्च करणार. कधी करणार? महिन्याच्या महिन्याला. हे अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्या पद्धतीने तुम्ही लिंक लावू शकता तिथल्या तिथं त्या शब्दांच्या. सगळ्या भरतींसाठी प्रश्न विचारतात. कोणती एक्झाम करा, पोलीस भरती, हा परत पोलीस भरती झाल्यानंतर तुम्ही जर समजा टीसीएस ची एक्झाम देत राहिलेत, हेच असतं सगळं, हेच असतं. हा आता हे आरबी, अब्रू, अर्ज, हे आयएमपी शब्द आहेत. अब्रू, अर्ज, कुठं आहे रे अर्ज? इथं आहे अर्ज. अब्रू कुठं आहे? मेहनत, मंजूर, हे सगळे शब्द आयएमपी आहेत. बघा मी तुम्हाला आणखीन काय, मेहनत, सहाय्यक, आयएमपी शब्द आहे. अब्रू दिसतो का इथं कुठं? अत्तर, अब्रू, ठीक आहे, लिहायचा राहिला असेल कदाचित, तोही शब्द महत्वाचा आहे. इथं अत्तर, अब्रू दिसत नाही. हा ठीक आहे, चला हे महत्वाचे शब्द आहेत. विचारलेला आहे. जिल्हा एक विचारलेला आहे, मालक विचारलेला आहे, दप्तर विचारलेला आहे, वकील विचारलेला आहे एमपीएससी ला. हा किंमत एक विचारलेला आहे, दर्जा हा देखील एमपीएससी ला विचारलेला आहे. हा बाकीचे तुम्हाला परत तारीख आयएमपी आहे, कर्ज आयएमपी आहे, हे विचारलेले आहेत. हजर पण विचारलेला एमपीएससी ला. हे विचारलेले शब्द आहेत. हे जे राऊंड करतो ते विचारलेले शब्द आहेत, ते तुम्हाला पाहायचे आहेत, वाचायचे आहेत. उगा असं अवघड जातात, लक्षात राहत नाहीत म्हणून सोडून देऊ नका. तळमळीनं मी तुम्हाला सांगतो, हे सोडून देऊ नका. हा टॉपिक, ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत आणि विचारणार देखील आहेत. काय सोडून द्यायचं याच्यातलं? जर जमतच नसेल तर ते मी पुढे सांगेन. सर हे जमतच नाही, हे सोडून देऊ का? आता स्वदेशी चालू झाल्या. स्वदेशी, स्वदेशी मधला पहिला आहे कानडी. स्वदेशी म्हणजेच आपल्याच जवळच्या राज्यातनं घेतलेले शब्द आहेत. व्याख्या विचारत नाहीत. व्याख्या कुठं विचारतात? सुरुवातीला मी सांगितलं, याच्यावर व्याख्या विचारत नाहीत. आता कानडी शब्द आयएमपी आहेत बघा, कारण का आपल्या राज्याला चिटकूनच आहे खाली, त्याच्यामुळे त्यांच्या भाषेतले शब्द बरेच आलेले आहेत. बघा मग आता अण्णा आणि अक्का हे आयएमपी शब्द आहेत. अक्का कुठं दिसतं आता? हा इथं आहे अक्का. आणि सगळ्यात आयएमपी तूप आहे बघा. इथं तूप हा शब्द कानडी आहे. तूप शब्द कानडी आहे आणि याचा समानार्थी शब्द आहे बघा घी. घी, तूप म्हणजेच काय रे? घी, बरोबर. पण हा जो शब्द आहे हा गुजराती भाषेतून घेतलेला. घी हा शब्द गुजराती भाषेतून घेतलेला आहे आपण.
पण तूप हा शब्द कानडी भाषेतून घेतलेला आहे. हे इथं लक्षात ठेवा. तूप कानडी आहे, घी गुजराती आहे, शिककाई विचारलाय, उडीद विचारलेला आहे, डोसा विचारलेला आहे, गाजर बऱ्याच वेळा विचारलेला आहे, गाजर बऱ्याच वेळा विचारलेला शब्द आहे, खोबरे आहे, आडकिता किती वेळा विचारला, आडकिता. एमपीएससीने तर त्या आडकिता शब्दाला सोडलेलंच नाही. बरोबर. सुपारी कातरायची असेल तर का आपण वापरतो, आडकिता. गुढी विचारलाय, इथं गाजर डबल झालेला आहे, चप्पल विचारलेला आहे. हा, याच्यावरती बरेच मॅक्झिमम प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत, त्याच्यामुळे हे वारंवार वाचा. भाकरी हा शब्द कानडी आहे. आपण जे भाकर खातो तो शब्द भाकरी हा शब्द कुठून घेतलेला आहे, कानडी. कांबळे हे सरनेम आहे, कुठून आलेलं आहे, ते कानडी मधून आलेलं आहे. अण्णा, अक्का, भाकरी, कांबळे, तूप, शिककाई, उडीद, डोसा, गाजर, आडकिता, खोबरे, तूप परत आणखीन इथं डबल झालेला आहे. तंदूर रोज खातो आपण, तंदूर. बरोबर. ते कुठून आलेलं आहे, कानडी भाषेतून आलेलं आहे. कुठून आलेलं आहे, कानडी भाषेतून. ताई पण महत्वाचं आहे. बरोबर. जुरळ, जुरळ महत्वाचा आहे, जुरळ. आणि ढेकून कुठं बघितला आपण, ढेकून. ढेकून हा शब्द आपण देशीमध्ये बघितला. काका महत्वाचा आहे. ठीक आहे, वाचून घ्या एकदा. गुजराती शब्द रिकाम टेकड्यात दलाल, शेठजी रिकाम टेकड्यात दलालाला म्हणतो दादरला जाऊन डबा घेऊन ये. बरोबर. गी आला इथं बघा, दादर आला, रिकाम टेकडा आला, दलाल आला, डबा घेऊन यायला सांगतो. बरोबर. कोण सांगतो, शेठजी सांगतो. हे थोडे आयएमपी शब्द आहेत. ढोकळा जो आपण पदार्थ खातो, ढोकळा. मोदी साहेबांनी आता कोरोनामध्ये आपल्याला थाळी वाजवायला सांगितली, थाली. बरोबर. हे कुठून आलेले शब्द आहेत, गुजराती शब्द आहेत. तमिळ शब्दामध्ये आयएमपी आहेत, चिल्ली, पिल्ली, सार आणि मठ्ठा. हे चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा, पिल्लू आणि टेंगुळ हे शब्द आयएमपी आहेत. हे विचारलेले आहेत, चिल्ली, पिल्ली, सार आणि मठ्ठा. मठ्ठा एक पदार्थ आहे बघा, मठ्ठा. बरोबर. उन्हाळ्यामध्ये आपण पित असतो. बरोबर. त्याच्यानंतर तेलुगू शब्द, याच्यातला आयएमपी आहे किडूक मिडूक. कोणता रे, किडूक मिडूक, ताळा आणि अनरसा. अनरसा कुठं आहे, ठीक आहे, इथं राहिलेला असेल अनारसा. किडूक आहे की इथं आहे, हो का. किडूक मिडूक, ताळा, अनरसा आणि शिककाई हे 4 शब्दच माहिती ठेवा. कोणते रे, तेलुगू भाषेतले. चिल्ली, पिल्ली, सार, मट्टा म्हणलं की तमिळ रजनीकांत. हा, चिल्ली, पिल्ली, सार, मट्टा म्हणलं की रजनीकांत. आणि किडूक मिडूक, शिककाई, ताळा, अनरसा म्हटलं की आपले साऊथचे, मग प्रभास आला बाहुबली मधला, तो तेलुगू आहे. तमिळ कोण आहे, रजनीकांत आहेत. थलपती विजय तमिळ आहे. आणि तेलुगू कोण आहेत, मग हे बाकीचे, प्रभास, महेश बाबू. बरोबर. चिरंजीवी, नागार्जुन ते जुन्या काळातले होते. आता चालूचे लेटेस्ट कोण आहेत, प्रभास आहे. परत त्याच्यानंतर महेश बाबू आहे, जे सतत पिक्चर चालत असतात त्यांचे. ठीक आहे, त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. हिंदी शब्द वाचायची एवढी गरज नाही, ते कळतं आपल्याला. इंग्रजी आणि हिंदी शब्द आपल्याला समजतात किंवा हा हिंदी शब्द आहे. बाई म्हटलं की हिंदी, दिल म्हटलं की हिंदी, बेटा, और, मिलाप, बच्चा, करोड, मेरे पास करोड रुपये है. बरोबर. तपास हे आता हा एक शब्द लक्षात ठेवा. दाम, भाभी, रिश्ता, मुहावरा, नानी. आता हे रिश्ता मालिक आहे. बरोबर. हे हिंदी शब्द लक्षात राहतात, काही अडचण नाही, काही अडचण नाही. याच्या व्यतिरिक्त आणखीन जर काही शब्द भेटले प्रिंट काढल्यानंतर इथं खाली लिहित चला, तुम्ही ऍडिशनल करू शकता. आता साधित शब्दांचे प्रकार आहेत. साधित शब्दांचे उपसर्ग घटित, म्हणजे शब्दाच्या अगोदर उपसर्ग. काय रे, हा शब्द आहे, हा शब्द आहे आणि याच्या अगोदर जोडल्या जाणाऱ्या शब्दाला उपसर्ग म्हणतो. उपसर्ग. उदाहरणार्थ, उदाहरणार्थ हजर नावाचा शब्द आहे, हजर नावाचा शब्द आहे, याला मी उपसर्ग जोडला, गैर, तयार झालेला शब्द आहे गैरहजर. म्हणजे हा उपसर्ग आहे. हा मूळ शब्द हजर, त्याच्या अगोदर एक शब्द जोडला त्याला काय म्हणतो आपण, उपसर्ग. प्रत्यय कसा असतो, नंतर जोडला जातो. प्रत्यय हे हा शब्द आहे आणि याच्या नंतर जोडलेला जो शब्द आहे तो असतो प्रत्यय. तो काय असतो रे, प्रत्यय. काय असतो, प्रत्यय. उदाहरणार्थ नवल शब्द आहे, नवल, याला मी
आई जोडतो, तयार झाला नवलाई. म्हणजे मूळ शब्दाला आई प्रत्यय जोडला म्हणजे मूळ शब्दाच्या पुढच्या शब्दाला प्रत्यय म्हणतो. अभ्यस्त हा आयएमपी आहे बघा. अभ्यस्त याच्यामध्ये 3 उपप्रकार पडतात आणि 3ही आयएमपी आहेत. एक आहे पूर्ण अभ्यस्त, पूर्ण अभ्यस्त. दुसरा आहे अंशाभ्यस्त आणि तिसरा आहे अनुकरण वाचक. हा अतिशय आयएमपी आहे आणि अतिशय सोपा आहे. पूर्ण अभ्यस्त मध्ये काय असतं, अंशाभ्यस्त मध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये आणि अनुकरण वाचक मध्ये काय आहे हे आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. चला, हे काय तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतकं महत्व नाही का, इथं आहे. हे एकदा वाचून घ्या, एकदा शब्द वाचून घ्या. समजले तर ठीक, नाही तर द्या सोडून. हे काय एवढं महत्वाचं तुमच्यासाठी नाही, एमपीसी साठी अतिशय महत्वाचं. ह्या गटावर 5-5 प्रश्न विचारतात, पण तुमच्यासाठी नाही. समजलं तर ठीक, नाही तर द्या सोडून. पण हे समजून घ्यायचं, याच्यावर प्रश्न विचारतात. हे काय नाही, हे आपण समासामध्ये पाहिलेलं आहे. पहिला आता उपसर्ग गठीत कशाला म्हणायचं ते तरी आपण पाहू. शब्दाच्या आधी लागलेल्या अक्षरांना उपसर्ग म्हटलं जातं. उदाहरणार्थ हे नंदन हा शब्द आहे, त्याच्या अगोदर आबी हा उपसर्ग लागलेला आहे. नंदन हा मूळ शब्द आहे, त्याच्या अगोदर काय केलं, आबी हा शब्द आलेला आहे. मूळ शब्दाच्या अगोदर आला तर उपसर्ग. बघा, अनु भाऊ हा शब्द आहे, भाऊ त्याला कोणता उपसर्ग लागला, अनु. मरण हा मूळ शब्द आहे, त्याला आ उपसर्ग लागला. म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर येणाऱ्या शब्दाला उपसर्ग म्हणतो. एवढंच लक्षात ठेवा. प्रत्यय कशाला म्हणायचं, मूळ शब्दाच्या नंतर आलेल्या शब्दाला प्रत्यय म्हणतो. मूळ शब्दाच्या नंतर. आता इथं आळू प्रत्यय आला, इथं जनक म्हणजे अक आला, राजकीय म्हणजे राजकीय म्हणजे तिथं इक प्रत्यय आला. हे तुम्हाला भांडखोर, इथं खोर प्रत्यय आला. भांड हा मूळ शब्द आहे. नातेवाईक, नाते हे मूळ शब्द आहे, याच्या पुढे वाईक आला. बोळ हा मूळ शब्द आहे, याच्या पुढे सर आला. म्हणजे हे प्रत्यय आहेत. प्रत्यय मूळ शब्दाच्या नंतर असतात, उपसर्ग मूळ शब्दाच्या अगोदर. मूळ शब्दाच्या अगोदर आला तर उपसर्ग, मूळ शब्दाच्या नंतर आला तर प्रत्यय. ठीक आहे. आता हा आयएमपी आहे अभ्यस्त. हा आयएमपी आहे अभ्यस्त. हे खालचं द्या सोडून. हा अभ्यस्त 3 उपप्रकार आहेत. शब्दाची पुनरावृत्ती होऊन जे शब्द बनलेले असतात, म्हणजे हा एक शब्द आहे आणि हा दुसरा शब्द, हा एकमेकांना जोडले गेलेत, बरोबर. मग हा शब्द एकमेकांना जोडले गेले म्हणजे पुनरावृत्ती म्हणजे काय, हा जो शब्द आहे तो शब्द इथं, म्हणजे 2 शब्द सेम शब्द जोडले तर त्याला काय म्हटलं जातं, अभ्यस्त म्हटलं जातं. याची कंडिशन सांगतो. पहिला जो प्रकार आहे, हा चालू झाला पुन्हा एकदा. चांगल्या कामात अतिशय व्यत्यय येत आहेत. ठीक आहे. हा पूर्ण अभ्यस्त कशाला म्हणायचं ते आता आपण बघणार आहोत आणि अंशाभ्यस्त कशाला आणि अनुकरण वाचक कशाला म्हणायचं. चला, येतोय आवाज? हा येतोय का, आवाज येतोय का? हा ठीक आहे. पूर्ण अभ्यस्त म्हणजे काय, तोच शब्द रिपीट होत असतो. आता पूर्ण अभ्यस्त म्हणजे काय कंडिशन असते, हा एक शब्द आहे आणि हाच शब्द आहे तसा आला पाहिजे, कसलाही बदल नको. हा पहिला शब्द आहे, त्याला जोडून हाच शब्द आला पाहिजे, सेम शब्द असला पाहिजे, त्यालाच काय म्हणायचं आपण, तो पूर्ण आहे. म्हणजे पहिला शब्द त्याला चिटकून तोच शब्द आला म्हणजे तो पूर्ण आहे, त्यालाच पूर्ण अभ्यस्त म्हणायचा. एकाच प्रकारचे 2 शब्द, एकाच प्रकारचे, हा शब्द आणि हाच शब्द एकमेकाला जोडून आले तर असतं पूर्ण अभ्यस्त. उदाहरणार्थ, हळू हळू, तू हळू हळू चाल, बरोबर. हळू हा शब्द आहे, तोच शब्द परत रिपीट झाला आणि 2 शब्द एकत्र आले, सेम शब्द एकत्र आले, पूर्ण अभ्यस्त. इथं उदाहरण आहेत बघा. हळू हळू, हाय हाय, तीळ तीळ, पुढे पुढे, तुकडे तुकडे, हाल हाल, कोणी कोणी, एक एक, मागोमाग, समोरा समोर, वा वा, जे जे, मधून मधून, गेही गेही,
म्हणजे जो शब्द आहे तोच चिटकून आहे तसा तोच शब्द रिपीट झाला तर त्याला पूर्ण अभ्यस्त असे म्हटले जाते. हा दिसतंय रे, दिसतंय, चालू आहे की. मिस सोनवणे व्हिडिओ चालू आहे. हा ठीक आहे, चला चालू आहे रे. बरेच आणखीन बरंच राहिले मला, पटपट पटपट पुढे जाऊ द्या. आता याच्यामध्ये एक लक्ष द्या, तोच शब्द आहे तसा रिपीट येतो. हे मी तुम्हाला सांगितलं. कधी कधी अतिशय म्हणजे साकल्य सूचित करण्यासाठी तोच शब्द रिपीट करत असताना मध्ये त्याच्यामध्ये च, चे, च्या, ल्या हे अक्षर मध्ये जोडले जातात. म्हणजेच कसं, पैसा 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 हा झाला पूर्ण अभ्यास, कारण हा सेमच शब्द एकमेकाला चिटकून आलेला आहे. पण मला एखाद्या जवळ जास्त पैसे आहेत हे साकल्य सूचित करायचं आहे, त्यावेळेस मी काय करत असतो, माझ्याकडे माझ्याकडे पैसाच पैसा आहे, म्हणजे हा शब्द आहे तसाच मी पुढे लिहिला, पण मला जास्तीच तुम्हाला सांगायचं आहे, त्याच्यामुळं मध्ये काय केलं रे, मी च जोडला. काय, दोन शब्दाच्या आहे त्या शब्दाच्या मध्ये मी च जोडला, म्हणजे मला साकल्य सूचित करायचं आहे, जास्तीच मला काहीतरी सांगायचं आहे. अशा वेळेस पण हे शब्द पूर्ण अभ्यासच असतात. हा, मग कधी च येईल, कधी चे येईल, कधी च्या येईल, कधी ल्या येईल. याची उदाहरणं काय आहेत बघा. पैसाच पैसा, लांबच लांब. लांब लांब म्हणण्यापेक्षा मला जास्तीच सांगायचं आहे, लांबच लांब, बरोबर. दूरच दूर, वरल्यावर, वर म्हणण्यापेक्षा वरल्यावर अधिक साकल्य सूचित करायचं आहे. वरचे वर, वरच्या वर, आतल्या आत, जवळच्या जवळ, तिथल्या तिथे. म्हणजे हा शब्द आहे, हाच शब्द पुढे जोडून येत असताना साकल्य सूचित करण्यासाठी मध्ये काय येणार आहे, च, चे, च्या किंवा ल्या हे शब्द येणार. हा, तोच शब्द डबल जोडून येत असताना हे अक्षर मध्ये जोडले जातात, तरी पण ते काय असतात रे, पूर्ण अभ्यस्त असतात. हा एक पॉइंट. दुसरा, अंशाभ्यस्त. अंशाभ्यस्त मध्ये काय फरक आहे, हा एक शब्द आहे आणि याला जोडून हा शब्द येत असताना ना, पहिल्या शब्दातील जे पहिलं अक्षर आहे, पहिलं अक्षर फक्त इथं बदलत असतं. हा, हे अक्षर इथं बदलत असतं. म्हणजेच बघा, दगड, दगड हा शब्द मला पुढे आहे तसाच जोडायचा आहे. आपण काय म्हणत असतो, दगड बिगड, तुझ्या डोक्यामध्ये दगड बिगड पडेल, बरोबर. दगड हा शब्द आहे तसंच मी पुढे लिहिला, फक्त मी काय केला, पहिल्या शब्दातील पहिलं अक्षर फक्त बदललं आणि यालाच काय म्हणायचं, अंशाभ्यस्त. आता हे पूर्ण अभ्यस्त नाही. पूर्ण अभ्यस्त कसा असतं, दगड दगड, दगड दगड, किंवा दगडच दगड, दगडच दगड. हे काय रे, दगड बिगड, म्हणजेच काय, थोडं पूर्ण करण्याच्या ऐवजी अपूर्ण केलं, यालाच अंशाभ्यस्त म्हटलं जातं. आता याची उदाहरणं बघा. बारीक बारीक न लिहिता काय केलं, बारीक सारीक. गोड गोड न लिहिता गोड धोड. शेजारी शेजारी असं न लिहिता शेजारी पाजारी. म्हणजे पहिल्या शब्दातील जे पहिलं अक्षर आहे का, हे पुढे जाऊन बदलता. अशा वेळेस काय असतं, घर बीर, अर्धा मुर्धा, कड मड, झाड बीड, उरला सुरला. म्हणजेच काय रे, पहिल्या शब्दातील पहिलं अक्षर हे फक्त बदलता कशामध्ये, अंशाभ्यस्त मध्ये. आणि सगळ्यात आयएमपी आहे अनुकरण वाचक. अनुकरण वाचक याच्यामध्ये पहिला शब्द जो आहे तोच असतो पुढे. पूर्ण अभ्यासाचं जसं आहे तसंच हे आहे, पहिला शब्द तोच आहे तसा चिटकून त्याच्या शेजारी येतो. पण हे शब्द पूर्ण अभ्यासत आणि ह्याच्यातला फरक आहे की याच्यात अनुकरण म्हणजे काय, ध्वनी आवाज. हे जे शब्द आहेत ते ध्वनी दर्शक असतात. बघा, कडकडाट, वटवट, लुटलुट, बडबड, गडगड, किरकिर. म्हणजे हे जे काही शब्द आहेत अनुकरण वाचक मध्ये, पहिला शब्द हाच शब्द आहे तसाच येतो, काही बदल होत नाही. फक्त काय रे, ध्वनी दर्शक असतात. का असतात, ध्वनी दर्शक शब्द असतात. त्यावेळेस त्याला अनुकरण वाचक म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, अनुकरण वाचक म्हटलं जातं.
ओके, ठीक आहे. आता अंकिता, पहिला प्रश्न तुझ्यासाठी. घे आता प्रश्न आणि मला उत्तर सांग. चल. काय याचं उत्तर? अंकिता, राजश्री, सोनवणे, काय रे याचं उत्तर काय? सोनवणे एक नंबर उत्तर दिलेलं आहे. पुढील पैकी कोणता शब्द पारिभाषिक म्हणजे परभाषेतला नाही? नाही म्हणते सोनवणे, आहे म्हणत नाही, नाही म्हणते. दुसऱ्या देशाकडनं पण घेतलेलं नाही आणि दुसऱ्या राज्याकडनं पण घेतलेलं नाही, असं त्याला विचारायचंय. हा, हे मग तुम्ही उत्तर देत नाहीत ना, म्हणून मी फक्त शिकत असतो. किती वेळ झाला तर उत्तर देता तुम्ही? काय म्हटलंय प्रश्न? पुढील पैकी कोणता शब्द, असू द्या चुकू द्या काही अडचण नाही, पुढील पैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही? पारिभाषिक म्हणजे काय? पारिभाषिक पारिभाषिक याचे दोन गट पाडले होते मी. एक आहे विदेशी आणि दुसरा आहे स्वदेशी. स्वदेशीलाच परप्रांतीय म्हटलं जातं आणि विदेशीलाच परकीय म्हटलं जातं. हे झाले पारिभाषिकची कन्सेप्ट. प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही? म्हणजे असे पर्याय तुम्हाला निवडायचा आहे की बाबा यांच्याकडनं आपण तो शब्द घेतलेला नाही, यांच्याकडनं तो शब्द घेतलेला नाही. आता बघा इथं अडकिता म्हटलं, अडकिता, तर हा कानडी शब्द आहे. कानडी हा पारिभाषिक शब्द आहे, बरोबर. इथं स्वदेशी मध्ये मोडतो. पगारचा जर ज्यावेळेस आपण विचार करतो, हा पोर्तुगीज शब्द आहे, पोर्तुगीज, बरोबर. मी म्हटलं होतं तुमच्या दर महिन्याला पगार होणार आहे, पगार होणार आहे, बरोबर. हा पोर्तुगीज शब्द आहे. हा विदेशी आहे म्हणजे हा देखील पारिभाषिक आहे. आता सरकार आणि अतिथी आहे. मला कमेंट्स मध्ये तुम्ही परत नंतर लेक्चर झाल्यानंतर कमेंट्स मध्ये सांगा हा शब्द आपण कोणाकडून घेतलेला आहे. आता अतिथी शब्द इथं जर फोकस केला तर तो पारिभाषिक शब्द नाही, तो तत्सम शब्द आहे. तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृत भाषेतून आपण जसेचा तसं घेतलेला जो शब्द आहे त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. तत्सम शब्द हा पारिभाषिक शब्द नाही, तो सिद्ध शब्द आहे. सिद्धचे 3 उपप्रकार बघितले आपण, तत्सम, तद्भव, देशी. यांना पारिभाषिक शब्द म्हणायचं नाही. पारिभाषिक शब्द कुणाला म्हणायचं? एकतर विदेशी पाहिजेत किंवा मग स्वदेशी म्हणजेच परप्रांतीय पाहिजेत. कानडी, तेलुगू, बरोबर, तमिळ यांच्याकडनं घेतलेले त्यालाच आपण पारिभाषिक म्हणतो. अतिथी हा शब्द यांच्याकडनं कुणाकडून आपण घेतलेला नाही, मग तो संस्कृत मधनं घेतलेला आहे, आपल्याकडनंच आपण घेतलेला आहे. संस्कृत मध्ये आलेले जसे तसे शब्द आपण आहे तसे घेतले, त्याला तत्सम म्हणतो. बदल केला त्याला तद्भव म्हणतो. आणि आपलेच मराठी व्याकरणातले, मराठी भाषेतले काही शब्द त्याला देशी म्हणतो. त्याला आपण सिद्ध शब्द म्हणतो. याला काय म्हणतो आपण? सिद्ध शब्द म्हणतो. आणि याच्या व्यतिरिक्त जे काय आहेत त्याला आपण पारिभाषिक शब्द म्हणतो. मग त्याचे 2 गट असतात, एक आहे विदेशी आणि एक आहे स्वदेशी. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं असेल, काही अडचण नाही. पुढचा प्रश्न बघा, बटाटा. IMP आहे, बऱ्याच वेळा विचारलेला आहे. बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून आपण घेतलेला आहे हे तुम्हाला सांगायचं. पहिला आहे इंग्रजी. काय संबंध आहे बटाटा इंग्रजीतून घ्यायचा? अरबी, पोर्तुगीज, फारसी आणि अरबी. ठीक आहे, हे उत्तर मला तुम्ही सांगा. याचं उत्तर द्या. राजश्री, पोर्तुगीज, बरोबर आहे, पोर्तुगीज. याच्या अगोदर कोणता बघितला आपण? पगार. हा देखील पोर्तुगीज आहे. मी काय सांगितलं होतं सुरुवातीला, तुम्ही पोलीस झाल्यानंतर महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पगार येणार आहे. पगार येणार आहे म्हणजेच काय रे? पैसा येणार आहे, पैसा येणार आहे. आणि तो कधी येणार आहे? महिन्याच्या महिन्याला, महिना, बरोबर. आणि तुम्ही हे खर्च देखील करणार आहेत.
मग मला सांगा हे शब्द कोणत्या भाषेतून घेतलेले आहेत? पैसा, महिना, खर्च. पैसा, महिना, खर्च कोणत्या भाषेतून घेतलेले आहेत? पगार पोर्तुगीज मधनं घेतला, हे पोर्तुगीज मधनं घेतलेले नाहीत हा. एवढं तुम्हाला हिंट देतो. कोणत्या भाषेतून घेतल्यात सांगा मला नंतर. पुढचा प्रश्न आहे, अर्ज, इनाम, मेहनत, मालक. अर्ज, इनाम, मेहनत, मालक या शब्दांची परकीय भाषा कोणती, म्हणजे कोणत्या भाषेतून घेतलेले? चला मी सांगतो तुम्हाला. अरबी भाषेतनं. व्हेरी गुड. हे कोणत्या भाषेतनं घेतलेले आहेत? आपण अरबी भाषेतनं घेतलेले आहेत. ठीक आहे, याच्यात काही एक्सप्रेशन करत नाही. गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? गुरु IMP आहे, पटकन उत्तर द्या. गुरु हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? देशी आहे, तत्सम आहे, तद्भव आहे, तात्विक? हा प्रकार नाही आपला मराठीमध्ये, त्याच्यामुळे तो पर्याय गेला. 4 नंबर असंच दिलंय तुम्हाला काहीतरी फसवण्यासाठी. चला, गुरु हा शब्द तत्सम आहे, जशाच्या तसा आपण संस्कृत भाषेतनं घेतलेला शब्द आहे. पुढचा प्रश्न अतिशय अवघड प्रश्न आहे हा. जो कोणी सोडवेल हा प्रश्न अतिशय अवघड आहे. बघा तुम्हाला सुटतंय का? जर तुम्हाला सोडवता आला, पर्यायामधनं जावा, सोडवता येईल. मी थोडं बाजूला सरकतो, स्क्रीनवरती तुम्हाला पर्याय दिसत नाहीत. अंकिता, राजश्री, सोनवणे, हा प्रश्न सोडवता येतो का? अवघड आहे. फक्त पर्यायामधनं जावा, कुठं काय कट करता येतं का ते पहा. विचारलाय प्रश्न काय? पोर्तुगीज भाषेतले शब्द तुम्हाला शोधायचे आहेत आणि प्रत्येक पर्यायामध्ये 4 शब्द दिलेले आहेत. मग असा पर्याय निवडायचा आहे की त्याच्यामधले सगळे शब्द हे पोर्तुगीजच असायला हवेत. राजश्रीचं म्हणणं आहे 1 नंबर. चला, आणखीन कोण उत्तर देते का? एक तुमच्यासाठी संधी आहे, द्या उत्तर. चला, काय अडचण आहे आता उत्तर द्यायला? सोनवणे 2 नंबर. अंकिताचा काय रिप्लाय? अंकिता काय रिप्लाय? थोडं बाजूला सरकतो आणखीन. हा, आता दिसतंय तुम्हाला. काय येणार याचं उत्तर? चला, राजश्री लक्ष द्यायचं इकडं. 1 नंबर उत्तर राजश्रीने दिलं होतं, पर्याय क्रमांक 1. आता तंबाखू हा पोर्तुगीज आहे, पोर्तुगीज विचारलेला आहे, पोर्तुगीज गट निवडायचा. तंबाखू पोर्तुगीज आहे, पगार देखील पोर्तुगीजच आहे. पगार झाल्यानंतरच तंबाखू विकत घेत असतो, पोर्तुगीज शब्द आहे. पेशवा, जरी तुम्हाला माहित नसेल तर पेपर हा शब्द इंग्रजी मधला आहे. पेपर, पेपर हा शब्द कुठला आहे रे? इंग्रजी भाषेतनं आपण घेतलेला आहे. आणि पेशवा फारसी भाषेतला शब्द आहे. कुठला आहे रे? फारसी. आणि पेपर हा इंग्रजी शब्द आहे, त्याच्यामुळं हा पर्याय तुमचा इथं कट होतो. काही अडचण नाही. ठीक आहे, इथं बघा, चावी, बशी आणि बंब आणि पैसा. आता 2 नंबरचा पर्याय जर तुम्ही बघितला, सोनवने 2 नंबरचा पर्याय सांगितला होता, बरोबर? तर चावी, बशी आणि बांबू, सॉरी बंब, हे 3 पोर्तुगीज आहेत. हा, हे 3 पोर्तुगीज आहेत. पैसा नाही, पैसा नाही. का रे? आपण पैसा कशात बघितला होता? हा फारसी शब्द आहे. का आहे? फारसी. इथं बघा. आणि आब्रू, आब्रू हा अरबी शब्द आहे, अरबी, त्याच्यामुळं 4 नंबर पण येत नाही. आणि इथं बस आहे, बस हा इंग्रजी शब्द आहे, इंग्रजी शब्द, हा पर्याय येत नाही. पर्याय हा एकच राहतोय, परात, गमेले, टिकाव आणि पिस्तूल. हा एकच पर्याय राहतो की याच्यामध्ये सगळे शब्द पोर्तुगीज आहेत. तर एलिमिनेशन टेक्निकनं तुम्हाला जात येत होता. हा कट होत होता बघा, पेपर, आणि हा कट होत होता, बस. आता इथं मी तुम्हाला शिकवत असताना एक हिंट दिलती. पगार होतो आपला, पोर्तुगीज भाषेचा शब्द आहे. आणि पगारात काय मिळतं आपल्याला? पैसे मिळतात.
काय मिळतात? पैसे मिळतात. पैसा हा पोर्तुगीज शब्द नाही. पगार आहे, पगार येतो मला, पण पगाराच्या स्वरूपात मला पैसा मिळतो, पण पैसा पोर्तुगीज नाही, फारसी शब्द आहे. त्याच्यामुळं हा देखील कटत होता, हा राहत होता. अशा वेळेस ना, अशा वेळेस जे आधी कटतंय, जे डेफिनेट कटतंय ते कटवत चला. ठीक आहे, थोडा अवघड होता, त्याच्यामुळेच मी थोडं इथं थांबलो होतो की तुमचे मला उत्तर जाणून घ्यायचे होते. बाबा अडकिता घेऊन सुपारी कातरत होते. हाच पुढच्या पिपीटीवर हाच प्रश्न आहे, डबल झालेला आहे, त्याच्यामुळे पुढची पिपीटी घेतो. बाबा अडकिता घेऊन सुपारी कातरत होते. अडकिता हा शब्द काय रे? परभाषा आहे आणि कानडी भाषेतून आलेला आहे. परत तोच प्रश्न खाली अशा पद्धतीने विचारला, अडकिता हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? कोणत्या भाषेतून आलेला आहे? अडकिता हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. ठीक आहे. शब्द कसा बनतो? आयएमपी शब्दसिद्धी याच्यावरती व्याख्येवरती प्रश्न विचारलेला आहे. बघा, शब्द कसा बनतो याच टिंबटिंब म्हणतात. शब्द कसा बनतो, शब्दाची उत्पत्ती सांगितली जाते, त्यालाच आपण काय म्हणतो? शब्दसिद्धी म्हणतो. त्यालाच काय म्हणतो? शब्दसिद्धी. शब्दांकन, शब्दरचना, शब्द शोध काही आपल्याला पर्यायाचा ताळमेळ लागत नाही. ओके. लिंबू हा शब्द, लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? हा चला, लिंबाचा आपण, लिंबू उन्हाळ्यामध्ये आपण काय करत असतो रे? सरबत बनवत असतो. कोणत्या भाषेत मोडतो? मी सांगतो तुम्हाला, हे तत्सम थोडं चुकीचं टायपिंग झालंय, देशी नाही, परभाषा हा शब्द परभाषा आहे. मग परभाषा आहे तर मग कोणत्या भाषेतला आहे ते पण तुम्हाला इथं माहित पाहिजे. पोर्तुगीज. हा, कोणत्या भाषेतला आहे रे? पोर्तुगीज. कोणत्या भाषेतला आहे तो शब्द? पोर्तुगीज. बरोबर आहे राजश्री. कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही? नाही म्हणत्या, नीट उत्तर द्या. चला पटकन उत्तर द्या, आणखीन बरेच प्रश्न आहेत रे. अंकिता म्हणते 2 नंबरचा. आणखीन 10 प्रश्न आहेत. हा, पटपट सांगा मला, तास झाला आपला. थोडा टेक्निकल इश्यू, पिना वगैरे हल्ल्यामुळे थोडा त्याच्यात पण वेळ गेला. कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला नाही म्हणता? हा पेशवा आलेला नाही. पेशवा मी तेच सांगितलं तुम्हाला, आत्ता सांगितलं, आत्ता सांगितलेलं विसरायचं नाही. अंकिताचं याचं उत्तर 2 नंबर कशाचं दिलं माहित नाही. राजश्रीने काय रे? पेशवा हा शब्द आलेला नाही. बटाटा पोर्तुगीज आहे, हापूस पोर्तुगीज आहे, कोबी पोर्तुगीज आहे, लिंबू पोर्तुगीज आहे, पगार पोर्तुगीज आहे. काय सांगायचं अजून तुम्हाला? पण पेशवा पोर्तुगीज नाही, नाही, नाही. कुठला आहे मग? फारशी आहे, फारशी. कुठला आहे रे? हा फारसी शब्द आहे. कोणता? पेशवा, फारसी शब्द आहे. अर्ज, इनाम हे कोणते शब्द आहेत? अरबीत. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? किती वेळा बटाटा विचारतात बघा पर्यायामध्ये. बटाटा किती वेळा दिला? पोर्तुगीज आहे हा. हा कोणता आहे रे? पोर्तुगीज. ओळखायचं कोणतं तुम्हाला? फारसी. राहिले 3. कोणते येईल उत्तर? पिस्तूल पोर्तुगीजच आहे. तुरुंग पोर्तुगीजच आहे. मग राहिला कोणता? खाकी. हा काय रे? फारसी. तुम्हाला मी म्हटलं होतं, पगार होतो तुमचा महिन्याच्या महिन्याला, पगार होतो तुमचा महिन्याच्या महिन्याला, कारण का? तुमच्या अंगावर असते खाकी, त्याच्यामुळे तुम्हाला मिळतो पैसा. त्याच्यामुळे कधी मिळतो? महिन्याच्या महिन्याला, आणि तुम्ही ते खर्च करत असता. हे सगळे शब्द आहेत रे? फारसे आहेत. हे काय? फारसे आहेत. फक्त पगार इकडे येतो पोर्तुगीज मध्ये. तुमच्या अंगावरची खाकी, महिन्याच्या महिन्याला मिळणार मानधन पैशाच्या स्वरूपात, आणि ते तुम्ही खर्च पण करणार. काय? ते सगळे फारसी शब्द आहेत. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? नाही, नाही. तत्सम नाही म्हणजे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले शब्द नाहीत. हा आहे बघा,
मूळ संस्कृत शब्द कलश. कलश हा मूळ शब्द आहे संस्कृत, त्याच्यात आपण थोडा बदल केला आणि कळस घेतला. हा कलशचा काय केला, कळस केला, म्हणजेच तत्सम शब्द नाही. हा हा काय रे, तद्भव आहे, तद्भव. मग हा जर तद्भव असेल तर जे काही बाकीचे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात हे तत्सम आहेत. कोमल, बल आणि गट हे तत्सम शब्द आहेत आणि हा तत्सम नाही, हा तद्भव आहे. का रे, कलश पासून आपण कळस केला, कलश पासून कळश हा शब्द घेतलेला आहे. वृद्ध हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे, वृद्ध हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? देतो उत्तर, सोपं आहे. हा कोणता आहे रे, तत्सम आहे. हा कोणता आहे, तत्सम आहे. आता याचा काय संबंध आहे का या ऑप्शनचा? या ऑप्शनचा काही संबंध नाही. हा, इथं आणखीन मी थांबतो तुमच्यासाठी. याचं उत्तर मला अपेक्षित आहे. थांबतो, तुम्ही उत्तर द्या. मी तोपर्यंत काय करतो, पाणी पितो. अंश अभ्यासत, व्हेरी गुड. काय केलंय, हा एक शब्द आहे, याला जोडून हा दुसरा शब्द आलाय. अभ्यास शब्दाचा प्रकार काय, पहिला शब्द आहे तसाच आला, तोच शब्द रिपीट आला आणि जोडला गेला तर पूर्ण अभ्यास असतं. हा एक शब्द आहे, हाच शब्द असा जोडला गेला पण पहिल्या शब्दातील पहिला अक्षर फक्त बदललेला असतं, त्यावेळेस तो असतो अंश अभ्यासत. हा एक शब्द आहे, तोच शब्द पुढे आहे तसा जोडला गेला, पण हा जो शब्द आहे तो शब्द जोडला गेला पण याच्यातनं ध्वनी निर्माण होतो, त्यावेळेस तो असतो अनुकरण. तो काय असतो, अनुकरण दर्शक. इथं काय केलं उदाहरणामध्ये, झाड हा शब्द आहे, पुढे झाडाला दुसरा शब्द तोच जोडला पण पहिल्या शब्दातील जो पहिला अक्षर आहे झा याच्यामध्ये बदल केला आणि आहे तसं ते दुसरा शब्द लिहिला. शेजारी हा शब्द आहे तसाच लिहिलाय, फक्त शेजारी मधला पहिला अक्षर फक्त बदललं, म्हणजे जारी जारी आहे तसं आहे, फक्त पहिल्या अक्षरामध्ये बदल केला. आणि असा बदल कुठं असतो रे, अंश अभ्यास मध्ये असतो. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. उरला सुरला, हे उरला मधला हा उ इथं बदलला, पहिला अक्षर बदललं, आहे तसा शब्द लिहिला. आघळ पघळ हे काय रे, तोच शब्द आहे तसा तिथं पुढे न लिहिता पहिल्या शब्दातील पहिलं अक्षर बदललं आणि बाकीचं आहे तसं पुढे कंटिन्यू केलं, त्यावेळेस काय असतं ते अंश अभ्यास असतं. हा एक शब्द आहे तसाच कसलाही बदल न करता लिहिला, पूर्ण अभ्यास. हा शब्द आहे तोच कसलाही बदल न करता लिहिला परंतु त्या शब्दातनं ध्वनी निर्माण होतो, त्यावेळेस असतं अनुकरण वाचक. ओके. अण्णा अक्का हे मराठीतील कोणत्या भाषेतून आलेले शब्द आहेत? वेळ घालवायचा नाही, हा कानडी शब्द आहे. पुढील पैकी तत्सम शब्द ओळखा. तत्सम म्हणजे जसेच्या तसे संस्कृत मधनं घेतलेला शब्द. वृक्ष आहे, घर हा तद्भव आहे, मग कंसामध्ये काय येणार आहे, ग्रह येणार. ग्रह, ग्रह हा तत्सम आहे, त्याच्यापासून आपण घर केलं. ग्रामचं गाव केलं, काय केलं, ग्राम. ग्राम या शब्दापासून आपण काय केलं, गाव हा शब्द बनवला. कर्म, कर्म पासून काय केलं, काम बनवलं. बरोबर, म्हणजे कंसातले शब्द काय रे, मूळचे तत्सम आहेत, त्याच्यापासून आपण काय केला, बदल केला, म्हणजे तद्भव आहेत. ओळखायला सांगितलंय तत्सम. वृक्ष, काय वृक्ष हा तत्सम शब्द आहे. मग मला सांगा, झाड हा शब्द कोणत्या भाषेतून घेतलेला आहे? कमेंट्स मध्ये परत सांगा. संस्कृत मधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दांमध्ये बराच बदल झाला, बराच बदल झाला अशा शब्दांना आपण तद्भव म्हणतो. परत तोच प्रश्न, ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीमध्ये आलेले आहेत त्या शब्दांना आपण तद्भव म्हणतो. परत बघा, हे आयएमपी आहे, हा प्रश्न तुम्हाला समजणार नाही. हा आयएमपी आहे. कशापासून काय यासारख्या शब्दांना काय म्हणतात? कशापासून काय? तत्सम पासून तद्भव, तत्सम पासून तद्भव.
कशापासून काय, याला काय म्हणतो आपण, तद्भव म्हणतो. बरोबर. कर्णपासून, कर्णपासून प्रश्न इथे विचारलाय काय, हा, कर्णपासून कान, बरोबर. पर्णपासून पान, कशापासून काय, याला काय म्हणायचं आपण, तद्भव म्हणायचा. हे आयएमपी आहे. चिल्ली पिल्ली सार मठ्ठा. आता मठ्ठा, चिल्ली पिल्ली सार मठ्ठा म्हटलं की मी काय म्हटलं होतं, रजनीकांत. रजनीकांत म्हटल्यानंतर तमिळ येणार, हा. रजनीकांत म्हणल्यानंतर तमिळ येणार. बरेच प्रश्न घेतले आणि या शब्दसिद्धी या प्रकरणाचे थेरी जे आपण घेतलेले सगळेच घेतले, काहीच ठेवलेले नाही. म्हणजे मॅरेथॉनला पण काय ठेवलेलं नाही आणि कशालाच काय ठेवलेलं नाही. इथं आपण ते पूर्ण लेक्चरच घेऊन आपण काय केलेलं आहे, त्याचे PYQ घेतलेले आहेत. कुणाला काही अडचण आहे का? क्वेश्चन 7, क्वेश्चन चला, इथं आपण बरेच क्वेश्चन घेतलेत. म्हणजे जेवढे काय आलेले होते तुमचे पोलीस भरतीसाठी PYQच्या माध्यमातून याच्या अगोदरच्या एक्झामसाठी, ते आपण सगळे घेतलेले आहेत. मग या सेशन मधनं एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, किंवा पोर्तुगीज, फारसी आणि अरबी हे IMP आहेत, ते तुम्हाला वाचायचे आहेत. पगार म्हटले की तुम्हाला आठवलं पाहिजे पोर्तुगीज. आणि पगार हे पैशाच्या माध्यमातून असतं. आपल्या अंगावरती खाके आल्यानंतर आपल्याला पगार मिळतो, दर महिन्याला खर्च करतो. हे बाकीचे शब्द पोर्तुगीज नाहीत, मग ते कुठं जातात हे मी आता सांगितलेलं आहे. ते असे काहीतरी आपल्याला आयडिया सुचवायचे आणि ते शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. देशी शब्द, लुगडे, चिमणी, ढेकून हे वारंवार विचारलेले शब्द MPSC ला. आता इथं तुम्हाला विचारले नाहीत म्हणून ठीक आहे. चिल्ली पिल्ली सार मठ्ठा म्हटलं की डायरेक्ट रजनीकांत कडे जायचंय तुम्हाला. आणि ताळा, शिकेकाई, अनरसा, अनरसा डोक्याला लावायचं, शिकेकाई शॅम्पू आणि ताळा हे काय करायचं, मग महेश बाबूकडे जायचं किंवा प्रभासकडे जायचंय, बरोबर. किंवा कोणाला तुमचं जे असन ते त्या अभिनेत्याचं तिथं तिथं हिंट द्यायचे तुम्हाला. या पद्धतीनं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, परत भेटू पुढच्या सेशनला. थांबूयात आपण इथं, बराच वेळ झाला. टेक्निकल थोडे इश्यू येत असतात, तुम्ही टेक्निकल इश्यू आल्यानंतर देखील कंटिन्यू केलं त्यामुळं तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.